तर नमस्कार, मी मुकुंद गुरुमले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत मसली येथील शंकरपटामध्ये। तर मसली शंकरपट खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता की इकडे फोर व्हीलरची किती प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। आम्ही एका साईडला उभे आहोत आणि आम्ही त्या साईडला पण जाऊ, तुम्हाला संपूर्ण दाखवू की तुम्हाला इकडे बघा का तुम्हाला खूप सारे इकडे गाड्यांची तुम्हाला लाईन दिसत असेल। तर एवढी प्रचंड आवड आपल्या झाडीपट्टीमधील शंकरपट प्रेमींना। तर संपूर्ण पट दाखवण्याचा मी प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला नक्की प्रेस करा। चला तर मग आता तुम्हाला माझं एवढं संपूर्ण चला तोपर्यंत बघत राहा आपले यूट्यूब चॅनल। तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद गुरुमले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी मीन घरी या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलेलो होतो मसली येथील शंकरपटामध्ये। आज या सरांची जोडी विजय झाली आहे, त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया की त्यांचा आनंद काय म्हणतो। तर सर्वात पहिले सर तुमचा परिचय द्या। मी विनेश कुमार जयस्वाल, राहणार सिंदेवाई इथला आहे आणि माझे मित्र श्री बुराडे गुरुजी हे त्यांच्या दाताडी नावाचा एक बैल तो माझ्याजवळ असते आणि माझे मित्र हुसेन भाई आम्ही हे सगळेजण मिळून आपला ग्रुप चालवतो आणि ग्रुप व्यवस्थित घेऊन येतो। आज तुमची जोडी जिंकली त्याबद्दल आमच्या टीम कडे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही काय सांगाल आजच्या जोडीबद्दल, तुमचा आनंद काय? आजच्या याच्यात आम्ही जितकं खुश झालो ते आमचा आनंद इतका जबरदस्त राहिला की आम्हाला आनंद मावला नाही, इतका आनंद आम्ही केला। आणि मग आमचे मित्र बोलतील। त्यावेळेस आमचा आनंद एकदम द्विगुणित झाला आहे। आम्हाला खूप आनंद झाला आहे, कारण मागच्या वर्षी आमचा जो खेळ लागला तो आमचा खेळ काही कारणास्तव होऊ शकला नाही, परंतु ह्यावर्षी खेळ झाला त्यामुळे आम्हाला एवढा आनंद होत आहे का खूप आनंद, याची आपण त्या आनंदाची गणना आपण करू शकत नाही, एवढा आम्हाला आनंद झालेला आहे या ठिकाणी। तर साधारण तुम्हाला हा शंकरपटाचा छंद लागल्यानंतर तुम्ही सर्वात पहिले कोणता बैल घेतला? मी एक सफेद रंगाचा ढवरा बैल होता माझ्याकडे, तो मी 800 रुपयाला घेतला होता, 800 रुपयाला। आणि 800 रुपयाच्या बैलापासून मला छंद लागला। मी 17-18 वर्षाचा होतो तेव्हापासून मी बैलाचा शौक करतो। पण ते आपले बैल राहतात त्यांना तुम्ही घरातल्या सदस्यासारखे मानता का? एकदम एकदम घरासारखा, बिलकुल हो। त्याबद्दल तुमचे जे परिवार आहे तुमचा बैलांची पूर्ण सेवा करणारा, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? बैलाचे आमचे जे परिवारचे जे सदस्य आहेत ते एकत्र मिळून आम्ही सगळं हे कार्य करतो आणि आमचा हा ग्रुप बरोबर घेऊन चालतो आणि सगळे लोक मेहनती करतात त्याच्यात। आणि तुमचे बैल तुम्ही इतरही शंकरपटामध्ये नेता का? हो, आम्ही इतरही नेतो ना। बोलो, सगळ्याच पटात नेतो आम्ही। बता लाडबोरी शंकरपट जेवढे असतात लाडबोरी आपल्या इथं त्या शंकरपटामध्ये आपला बैल लाडबोरी चालते सगळ्याच पटात, सगळ्या पटामध्ये इथं सगळे आम्ही बैल नेतो। आमचा एक खेळ लागलेला होता पण काही कारणास होऊ शकला नाही, तेच आम्हाला दुःख वाटलं की आज परंतु ते दुःख आज भरून निघाला। ते आता आपलं झाडीपट्टी शंकरपट आहे ते आपल्याला आता वरतीपर्यंत न्यायचं आहे, त्याबद्दल तुम्ही सर्व काय सांगाल? आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं झाडीपट्टीचा शंकरपट हा चांगल्या याच्यानी झालं पाहिजे आणि सर्वांनी त्याचा आनंद चांगला करून घ्यायला पाहिजे। आणि आपल्या शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून शंकरपटाकडे आपण सर्वजण बघत असतो, याबद्दल तुमचे मत काय? भगुरजी बोला, सांग। आपला आवडता छंद म्हणजे शंकरपट आहे। शंकरपट बैल आपले दैवत आहे, बैलाचं आपण पालनपोषण करतो, बैलावर आपण घरच्या लोकांपेक्षा जास्त प्रेम करतो। जसं आपण आपल्या मुलावर प्रेम करतो तसं आपण बैलावर प्रेम करतो, जसे आपण आपल्या मुलांची जोपासना करतो तसे आपण बैलांची सुद्धा जोपासना करतो। बैलांना जे बी खाद्य लागते, जे मुलांना आपण चारतो खाद्य, ते सुद्धा आपण बैलाला देतो, बैलांना चालतो। त्यामुळे आपण खातो तेच आपण बैलाला देतो।
मुलांना काही गोष्टी देत नाही, हो. त्या परंतु गोष्टी आपण बैलाला देतो. त्या बैलाला देतो. बैलाला बदाम झालं, काजू झाले. काजू झाला, अंजीर झाला, दूध झालंय, सगळ्या गोष्टी आम्ही बैलांना देतो आणि आपल्या मुलासारखं वागवतो बैलांना. मग आता आपल्याला नवीन बैल घ्यायचा आहे, तर त्या बैलामध्ये सर्वप्रथम आपण काय बघत असता? बैलाची क्वालिटी, हो. बैलाची प्रतवार, बैल कोणत्या पद्धतीचा आहे, लांबीला किती धावणार, बांडीला किती धावणार, या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अनुभव करून आपण हे सगळं करतो. आणि आमचे मित्र आहेत कुशाबरावजी, चालू करा. हे बैलाचे सगळे व्यवस्थित सहकार्य आमचं बैलाचं लाभते. आणि हे आमचे धूरकरी आहेत, धूरकरी जे बैलाला हाकलतात ते आमचे दिलीप भाऊ, हे धूरकरी आहेत आमच्या बैलाला हाकलणारे. आणि माझा नातू हा कोलम्याचा मालक आहे, हा कोलम्याचा मालक आहे. हा तर सर तुमचे परिचय सांगा आम्हाला. हिंदी में मैं दिलीप यादव, MP जिला सिवनी, थाना बरघाट, मूल निवास ताखला खुर्द। तो आज की जोड़ी थी, उस जोड़ी बद्दल आप क्या सांगेंगे? अब वो जोड़ी को तो मैंने पहले से भी हकाल चुका हूँ, हाँ। और आज भी अब उनके बारे में जितना बोलो उतनी कमी है। अब उनके हिफाजत, उनकी तैयारी, उनके शरीर के हिसाब से ही बोलो तो अच्छे दौड़े, उम्मीद से अच्छे दौड़ा गए। यही सब लोगों की आशीर्वाद दुआ रही आप सभी लोगों का, तो उसकी धन्यवाद देता हूँ। फिर आपको कैसा लग रहा है? मेरे को बहुत बढ़िया लग बहुत रहा है, अच्छा लग रहा, बहुत पब्लिक खुश तो मैं भी खुश हूँ सबसे मुझे। तर सर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. रामचंद्र प्रभू की आणि पुन्हा एकदा आमच्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. तोपर्यंत भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद. थँक्यू। धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, झाडीपट्टीमधील नाटक, शंकरपट, मंडई व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिनघरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.